काय सुरुवात दिले, काय प्रारंभ दिलाय मनीष आहे. एका बाजूने मयूर आणि मोईनचा धमाका तर दुसऱ्या बाजूने जलवा इथे बिकारतोय. पुढील चेंडू हो लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, लेफ्ट स्टिकच्या बाहेर आहे बॉल. या बी वाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. प्रतीक पंचॉट आहे. चान्स मिळणार नाहीये क्षेत्ररक्षकाला. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा इथे मिळतील. धावसंख्या पोहोचली 9 अंकावरती. 9 रन. ओ या बी काय वाईट बॉलचा इशारा आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर ईशांत आहे जो यष्टांच्या मागे कामगिरी करतोय. ईशांत कसबेकर, मॅन फ्रॉम कारवांची वाडी, यष्टिरक्षकाची भूमिका. बॉलिंग मार्कमध्ये मनीष दळवी, देवरुख गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. भंडारी चषकामध्येही याची बहारदार गोलंदाजी मनीष दळवीची आम्ही पाहिली होती. तोच मनीष दळवी. पुढील चेंडू घेऊन भंडारी चषक विजेत्या संघामध्ये मनीष दळवीची अप्रतिम गोलंदाजी आणि विजयी चषकाचा अक्षरशः जल्लोषपूर्ण काढली गेलेली मिरवणूक आणि त्या मिरवणुकीला 61,000 लोकांनी दिलेली व्ह्यूअरशिप्स आपल्याला पाहायला मिळाली. पुढील चेंडू मनीष, लाजवाब शॉट आणि त्यानंतर आलेले 4 धावा. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त. धावसंख्या आहे ती 15. या ठिकाणी आमचे मित्र वैभवजी कोलगे यांनी देखील आम्हाला या स्पर्धेसाठी 1,000 रुपयाची देणगी स्वरूपात दिलेली आहे. मी भागवान वारगोडे आपणास विनंती करतोय हा सन्मान या ठिकाणी आपण वासुदेवजी कोलगे यांना या ठिकाणी द्यायचा आहे. या ठिकाणी साई अजिंक्य कोतोडे संघाला सामन्याआधीच या ठिकाणी एक खुशखबर आहे. जर आपण फायनल मारली तर सतीशजी शेवडे साहेब यांच्याकडून रोख रुपये 1,000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे स्वप्नीलजी मयेकर उर्फ तारक यांच्याकडून देखील 1,100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जर या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ठरला साई अजिंक्य कोतोडे तर हे पारितोषिक असणार आहे. धन्यवाद. गोल्डन ओव्हर आणि गोल्डन ओव्हर मध्ये स्ट्रायकिंग एंडला अफान, बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आहे तो मोईन. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 8 धावा संघाच्या खात्यामध्ये. 2 चेंडू मध्ये 16 धावा आतापर्यंत संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात. पहिला बॉल नो बॉल करार केला गेला त्यामुळे 10 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या पोहोचली ती 32 अंकावरती. 32 रन. अफान नावाचा तुफान मैदानाच्या आतमध्ये धमाका करताना सैल आबाद आहे. आणि त्याच दरम्यान पुढील चेंडू मोईनचा हो लेग स्टिकच्या बाहेर आहे. बॉल वाईड +1 म्हणजे एकूण 2 धावा डबल होतील. धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 4 धावा. दबाव यावी मोईन वरती आहे कारण ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय. एक बॉल मिस झाला होता तो अफान कडून आणि त्यावेळी राज तोडणकरने थोडीशी निराशा व्यक्त केली होती. परंतु तीच निराशा कुठेतरी यशाची भूमिका करते पार पाडताना दिसते की काय. कारण अफाने सुरुवात लाजवाब केले. सुरुवातीपेक्षा महत्वाचा असतो तो शेवट. आणि तो शेवट कसा होतोय ते इथे पाहण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात. मोईन पुढील चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू बॅक टू बॅक. तिसरा चौकार आहे. अप्रतिम फटकेबाजी, शानदार फटकेबाजी, लाजवाब उत्तराला प्रति उत्तर. टायगर अभी जिंदा आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथे करतोय. हो 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 काय जबरदस्त फटकेबाजी. न थके है पैर अभी न मैंने हिम्मत हारी है, हौसले है बुलंद मेरे इसलिए सफर अभी जारी है. जबरदस्त फटकेबाजी करतोय. प्रयत्न चाललेत आणि बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी आहे मित्रांनो. सलग 4 चेंडूवरती लगावले गेलेले 4 चौकार इथे पाहायला मिळाले. पहिला चेंडू 9 होता तिथे मिळाल्या 10 धावा. दुसऱ्या चेंडूवरती मिळाल्या 8 धावा. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मिळाल्या त्या 4 धावा आणि त्यानंतर पुढील चेंडूवरती मिळालेला पुन्हा 8 धावा आणि त्यानंतर पुन्हा 8 धावा. चौकारांची आतिषबाजी बरसात होती होताना दिसते. जबरदस्त ऍक्शनला रिॲक्शन, उत्तराला प्रत्युत्तर. आणखी शॉट. काय ती फलंदाजी, काय ते टायमिंग आणि काय तो धमाका. सगळं कसं एकदम झकास. लाजवाब फलंदाजी. दबावाखाली यावी मोईन काझी, माफ करा मोईन
मोईन काझी. यस, बरोबर आहे. पुढील चेंडू आणि ओह जलवा, तेराही जलवा, अफानचा जलवा, अफानची सुनामी, अफानचा सैलाब, अफानचं तुफान घोगावतंय कोथवडेच्या प्रीमियर लीग मध्ये. या मैदानावरती जेवढ्या दिल्याने तेवढ्या धावा काढतो की काय, आणि त्यानंतर आणखी परंतु यावी बॉल फील्ड केला गेला, यावी बॉल फील्ड केला गेलाय. षटक क्रमांक समाप्त झालं ते दुसरं, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 69, 69 रन. हॅलो. आणि याला म्हणतात उत्तराला प्रत्युत्तर. जसा प्रथम फलंदाजी करत असताना मयूर आणि मोईन याने गोल्डन ओव्हर मध्ये 54 धावा बनवल्या, त्याला उत्तर देत असताना यावेळी याच अफाननेही गोल्डन ओव्हर मध्ये 54 धावा बनवल्यात. ऍक्शनला रिएक्शन, उत्तराला प्रत्युत्तर. तू गब्बर तर मी बब्बर, तू बाहुबली तर मी कटप्पा. चुकला इथे टप्पा, टप्पा चुकला, कार्यक्रम झाला. जबरदस्त फलंदाजी करताना यावी अफान. धावसंख्या 69 रन, 69 69. पहिला नो, साना एक डॉट आला ना शेवटचा. हा पहिला नो बोलला. हो 6 बरोबर आहे. पहिल्या ओव्हरला 15 होता. पहिल्या 9 बॉलला चौकार 10 धावा, आणि त्यानंतर 5 चेंडूवरती लगावले गेलेले 5 चौकार. 8 40. राज बरोबर ना? ओके. हॅलो. या ठिकाणी जे प्रेक्षक जाळी आणि याला टेकून उभे त्यांना नम्र विनंती, या ठिकाणी त्यांनी थोडं मागे सरकून राहायचे. टेन्शन 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 या ठिकाणी रुपेशजी वंडे साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं रोख रक्कम आली आहे. त्याचप्रमाणे ओमकार कोलगे यांच्याकडून देखील 1000 रुपयाची रोख रक्कम आलेली आहे. मी पंकज कोलगे आपणास विनंती करतोय, हा सन्मान आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. मी समीर कोलगे आपणास विनंती करतोय या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. स्कोरर कडून मिस्टेक होऊ शकते, परंतु मंडळाच्या खजिनदाराकडून कधीच मिस्टेक होणार नाही. आणि या 4 धावा आहेत, चौकार लगावला गेलाय. नितेश कोलगे या मंडळाचे खजिनदार आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून स्कोर कार्ड सांभाळला जातोय. एक वेळ पैसा इकडचा तिकडेही जाणार नाही, त्याच वेळ धावांमध्येही इकडचा तिकडे धाव होणार नाही, पूर्ण खात्री आहे आम्हाला, आणि म्हणूनच त्याला खजिनदार केलं गेलंय. वाईट बॉलचा इशारा, एक सिंगल. धावसंख्या 74 या अंकावरती जाऊन पोहोचते. हो, याही वेळी वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. दबाव, एखादं षटक महाग पडल्यानंतर त्यानंतर फेकायला येणारा गोलंदाजावरती तेवढाच दबाव असतो, जो दबाव यावी या गोलंदाजावरती पाहायला मिळालाय. अमित आहे, आणि त्यानंतर खेळला गेलेला कॉम्बॉक्सच्या दिशेने चौकार. प्रतीक कुडव जर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला ना, तर कालच्या रजनीसारखा शेवटच्या बॉल पर्यंत गेलेला सामना आपल्याला 100% पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी प्रतीक मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे. हो यस, यावी काय घडलंय, वाईट बॉलचा इशारा. ईशानने बॉलला फील्ड केले, त्यामुळे एकच रन येते मिळाली. धावसंख्या 80, धावसंख्या बनली ती 80. अजूनही 80 धावांची आवश्यकता आहे. अर्धा टप्पा पार केला गेला, अजूनही अर्धा टप्पा पार करायचा आहे. अर्ध लक्ष पार केलं गेलं, अजूनही अर्ध लक्ष पार करायचं आहे. अर्ध्यावरती हळद लावून पिवळं होऊन चालणार नाहीये, कारण इथे आपल्याला विजयी व्हायचं आहे. डू ऑर डाय मुकाबला आहे, करा किंवा मरा, जिंका किंवा हारा, नाही तर सरळ रस्ता घरचा धरा, असं समीकरण असणार आहे. त्यामुळे जिंकावंच लागेल. डू ऑर डाय असा हा मुकाबला असणार. राईट अँड राऊंड द विकेट. अमित स्ट्रेट खेळला गेलाय, बॉल फील्ड केला जाईल. तिथे मयूर आहे, मयूरने बॉलला फील्ड केलंय. येतो इथे डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल मध्ये जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतो महारवळनाथ संघाचा सपोर्टर. तर प्रत्येक चौकारासाठी इथे मात्र जल्लोष करताना केबी स्पोर्ट्स संघाचे सपोर्टर. ओ यस, बॅक टू बॅक सलग दुसरा डॉट बॉल येतोय, सलग दुसरा डॉट बॉल. थोडासा बदल केला, फिंगर रोल करत असताना थोडंसं टायमिंग चेंज केलं, टप्पा चेंज केला, आणि त्याचा फायदा मात्र इथे अमितला झालेला पाहायला मिळतोय. या ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल, वाईट बॉल.
या ओव्हरमध्ये मात्र पंचांना कवायत करावी लागले. शाळेचे दिवस त्यांच्या डोळ्यासमोर जरूर इथे आले असतील. जेवढी कवायत शाळेमध्ये केली नाही ना त्याची दुप्पट कवायत मात्र इथे त्यांना करावी लागते. हाही वाईट बॉल येतोय आणि पंचांनाही ते पटलंय. साला उभ्या आयुष्यामध्ये कधी शाळेत एवढी कवायत केली नाही तेवढी या ओव्हरमध्ये करावी लागली. धावसंख्या आपल्याला इथे पाहायला मिळते 82. अजून 78 धावांची आवश्यकता इथे आहे. शानदार शॉट आहे. सुपर पंच आउट ऑफ द पार 4 प्रतीक कुडव. टॅटूचा ब्रँडेड शॉट आहे हा. ज्या बी तुम्ही लो ब्लॉक होलच्या जवळ टार्गेट करा, लो फुलटॉस बॅट वरती द्याल त्या बी अशाच पद्धतीचे पंचिंग हिट आपल्याला पाहायला मिळतील. टॅटू जबरदस्त फटकेबाजी टॅटू इथे करताना. पुढील फेकला जाणारा बॉल आणि हा चौकार जाण्याची शक्यता होती परंतु जबरदस्त जम्प अँड सेव्ह. सबका बंधू आमचा नंदू. 4 धावा इथे इंदू. 4 धावा इथे रोखतोय. 4 धावा इथे रोखल्यात इंदूने. षटक क्रमांक समाप्त झाले 30रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 160 धावांचा पाठलाग करत असताना केबी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे 86 रन. या ठिकाणी रोहित बारगोडे आमचे मित्र यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं देणगी आले आहेत. मी पंकज बारगोडे यांना विनंती करतोय आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे समीर गोलगे आपणास विनंती आहे की पंकज चव्हाण यांना या ठिकाणी सन्मान द्यायचा आहे. रोहित बारगोडे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे मंदार चव्हाण यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रुपये 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. मी संजयजी कोलगे आपणास विनंती करतोय समीरजी कोलगे आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. मंदार चव्हाण यांनी या ठिकाणी आपल्याला रोख रुपये 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. स्ट्रायकिंग एंड अफान बॉलिंग मार्कवरती ईशान मॅन फ्रॉम कारवांचवाडी. निशांत कसबेकर बॉलिंग मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेट. समोर अफान नावाचा तुफान. फेकला जाणारा पहिला बॉल ऑफ ब्रेक चेंडू आणि इथे स्लो रन. एक चौकार इथे महत्वाचा असताना इथे चूक झाली. निशांत प्रॉपरली बॉल मात्र रोखू शकला नाहीये निशांत. त्यामुळे बॉल सीमारेषा पार. चौकार 4 धावा. अफानच्या बॅट मधून निघालेला पहिला चेंडूवरती चौकार. टप्पा लाजबाब होता. फटका मिस झाला होता परंतु खराब फिल्डिंग. फायदा मात्र संघाला. पुढील चेंडू नो बॉल आणि त्यानंतर बॉल शॉट. 5 रन बोनस. या बी बोनस मिळाला. बोनसच्या स्वरूपात मिळालेले या 5 धावा. या ठिकाणी आमचे मित्र नागेशजी कोलगे यांनी देखील या स्पर्धेसाठी रोख रुपये 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. मी संजयजी कोलगे आपणास विनंती करतोय हा सन्मान मृणाल कोलगे आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. नागेशजी कोलगे यांनी या स्पर्धेसाठी रोख रुपये 1000 ची देणगी दिलेली आहे. ओ यावी ऑन साइडला काय घडलंय. या ठिकाणी उंबरवाडी महसूल गावचे पोलीस पाटील सौ पूर्वा परेश पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर जायचंय. दबाव दोन्ही बाजूला समान आहे. प्रेशर दोन्ही बाजूला समान आहे परंतु जिंकणार मात्र कोण आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. महालक्ष्मी मंदिरात ही प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काही महिला वर्ग आहेत. घरातली कामं आटपून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांची मोठी उपस्थिती. जरा जोरदार टाळ्या होऊन जातील महिला वर्गासाठी. वाजवणार नाहीत, लाजले. आणि यावेळी खेळला गेलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या 99 धावा. निशांतला मात्र इथे शांत केलंय ते अफान नावाच्या तुफानने. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळते आणि 100 धावा स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळत आहेत. 60 धावांची आहे ती आवश्यकता. पुढील चेंडू बॅकफूट पंच कॉम्बॉक्सच्या दिशेने. 4 धावा इथे मिळतील. 4 धावेने धावसंख्या 104 या अंकावरती जाऊन पोहोचेल. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच मध्ये काहीही घडू शकतं.
हे जरूर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय उलटफेर पाहायला मिळतो की काय पडलाय प्रश्न. आणि त्यात आणखी एक पण शॉट जबरदस्त. अफान मात्र तुफानी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त अशी चाललेली खेळी. अफानची तुफानी खेळी. 63 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. जरा टाळ्या जाऊ देत या हाफ सेंचुरीसाठी. अफानचं तुफान. निशांतचा पुढचा चेंडू बॅकफुट वरती पण शॉट रन. षटक क्रमांक समाप्त होते. यावी चौथं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 112. 48 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 48 धावा म्हणजेच काय तर 12 चेंडू मध्ये 12 चौकारांची आवश्यकता इथे असणार आहे. हॅलो, इम्पॉसिबल असं काहीच नसतं मित्रांनो. तुमचे प्रयत्न जर बेस्ट असतील तर इम्पॉसिबल पण पॉसिबल केलं जाऊ शकतं. हे या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी उंबरवाडी कोतोडे गावच्या पोलीस पाटील सौ पूर्वा परेश पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजयजी कोलगे आपणास विनंती करतोय या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचे. पोलीस पाटील मॅडम पूर्वा परेश पवार. प्रतीक कुडव यह शानदार प्रत्युत्तर इथे दिलं जात है. जहां हर सर झुक जाए वो मंदिर है, जहां हर नदी समा जाए वो समिंदर है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है पर हर जंग जीत जाए वो सिकंदर है. आणि तो सिकंदर इथे प्रतीक कुडव आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा. धावसंख्या इथे पोहोचले यावी 117 आणि त्यानंतर चौकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅच. अप्रतिम फलंदाजी. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारा हा सामना. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मुकाबला. सेमीफायनलचा थरार. प्रतीक कुडव ऑन फायर. नेक्स्ट बॉल. यावेळी खडे पंचे. जबरदस्त फटकेबाजी. 3 चेंडूवरती 3 चौकार. इरादा केला पक्का आणि लगातार बॉल वरती मारतोय चौका. तो यावेळी प्रतीक कुडव. काय उत्तर दिलं जात आहे, काय प्रत्युत्तर दिलं जात आहे, काय हल्ला चढवला गेलाय. शानदार अशी चाललेली खेळी. जबरदस्त चाललेला हा सामना. हाय व्होल्टेज आहे. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन इथे होताना दिसतंय. याच साठी केला होता हा टास की शेवटचा दिन गोड व्हावा आणि जरूर इथे गोड होताना आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. पैसा वसूल चालणारा सामना. लेगस्टिकच्या बाहेर पंच दंडित करतायत. कवायत पंचांना याही बॉलवरती करावी लागली. एक्स्ट्रा स्वरूपात मिळाली 1 रन. धावसंख्या 126. 126 धावा. 9 चेंडू मध्ये 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि आणखी एक पण शॉट आहे. So beautiful, so elegant, just looking like wow! अप्रतिम शॉट आहे. जबरदस्त फटकेबाजी. शानदार इनिंग पेश करतोय प्रतीक कुडव. काय टायमिंग आहे, काय मिडल केलंय, काय पंच करतोय. हॅमर पंच पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 30 धावा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये भावा. once again, again and again. 4 run. प्रतीक कुडव जलवा बिखरतोय. फलंदाजीचा जलवा आहे. एका बाजूला अफान नावाचं तुफान तर प्रतीक कुडव नावाचं इथे मात्र सुनामी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. काय ती फलंदाजी, काय ती बॅटिंग, काय तो जलवा. सगळं कसं एकदम झकास चाललंय. दबाव आहे. जी मॅच आपल्याला वन साइड वाटत होती तीच मॅच मात्र इथे हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. लाजवाब फटका. 4 रन. तुमची लाकडं चुलीत घाला प्रतीक कुडव म्हणतात मला, असं सांगतोय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक कुडव. काय फलंदाजीचा जलवा दाखवला या फलंदाजाने.
लाजवाब फटकेबाजी, अप्रतिम फटकेबाजी, धमाका धमाका धमाका, सुपर डुपर हिट मुकाबला, पैसा वसूल मुकाबला, कोथवडे प्रीमियर लीग 2025 चा हा मेगा ब्लास्टर असा मुकाबला चाललाय. 6 चेंडू मध्ये 6 चौकार लगावण्याची किमया यावी केली गेले. समीकरण बदलले आणि समीकरण इथे आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 22 धावा, 6 चेंडू 22 धावा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये भावा? पडलेला प्रश्न, धावांसाठी चाललेली धावाधाव आणि या धावाधावेमध्ये विजयी ठरणार कोण हा पडलेला प्रश्न आहे, ज्याचं उत्तर येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोण फाईट देईल, कोण वातावरण टाईट करेल आणि कोण सुपर डुपर हिट ही नाईट करेल, हे आपल्याला येणाऱ्या 6 बॉल मध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या षटकातील 6 चेंडू बाकी आहेत. कोण जिंकेल, कोण हारेल, कोण फायनल मध्ये एंटर करेल, या सूचना आहेत. मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही संघाचा खेळाडू दाखल होणार नाही, अन्यथा आपल्याला पेनल्टी बसू शकते, याची नोंद असू द्या. यस, 6 चेंडू. अझर कुरेशी यांकडून प्रतीक साठी 100 रुपयांचं बक्षीस. अजून सांगा पेनल्टीचं सांगा. आपण जर मैदानामध्ये दाखल झालात तर आपल्याला 8 धावांची पेनल्टी बसू शकते. त्यामुळे आतमध्ये यायचं नाहीये. जिंकल्यानंतर जरी आलात तरी 8 धावा कमी केल्या जातील, याची सूचना घ्यायची, नोंद घ्यायची आपण. नो एक्सक्यूज. लाईन बन, मॅच मध्ये राहा, आपल्या कामगिरीवरती लक्ष द्या. यस, वडील मॅचच्या दिशेने महामुकाबल्याचा हे शेवटचं षटक. पहिला बॉल लेगच्या बाहेर, वाईट बॉलचा इशारा. 6 चेंडू 21 धावा, 6 चेंडू 21 धावा असं समीकरण आहे. एक बॉल हृदयाचे ठोके वाढवणारा हा बॉल ठरणार आहे. पुढील चेंडू घेऊन यावी स्टेट खेळ आहे. फिल्डिंग इथे लाजवाब पाहायला मिळाली. अमितने बॉल इथे रोखलाय, त्यामुळे इथे येतोय तो डॉट बॉल. इथे डॉट बॉल आलाय. समीकरण बदललं. 5 चेंडू टाय झालं तर काय, हा पहिल्याच दिवशी आम्ही सांगितलं होतं, विचारायचं नाही, कारण टाय झालं तर सुपर ओव्हर इथे आहेच. 5 चेंडू 21 धावा. सामना बरोबरी सुटला, सामना टाय झाला तर सुपर ओव्हर इथे खेळली जाईल. पुढील चेंडू, नेक्स्ट बॉल, रॅपिड आहे, पंच, 4 चेंडू आणि 17 धावा. 4 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. अफान स्ट्रायकिंग एंडला, बॉलिंग मार्ग वरती आहे तो मयूर. फलंदाजी सुपर झाले, परंतु इथे गोलंदाजी सुपर डुपर हिट करावी लागेल आणि इथे आलेला हा वाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा. 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू वरती 4 चौकार लगवायचे. अफान हे तुफान इथे मात्र यशस्वीपणे हे लक्ष पार करतोय का पाहायचंय. आणि फेकला जाणार हा बॉल. यस, इथे आणखीन एक वाईट बॉल. दबाव आहे. बातचीत होणार. आणि आपल्या सोबत या सामन्याचा आनंद 1220 क्रीडा रसिक आपल्या सोबत जोडले गेले, त्यांचंही आपण इथे स्वागत करूया. कोथवडे प्रीमियर लीग आज रेकॉर्ड करताना दिसेल. मैदानाच्या आत आणि मैदानाच्या बाहेर रेकॉर्ड होताना दिसतंय. राईट राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल, बॉक्स आउट. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे आलेला हा डॉट बॉल. विकेट तर विकेट आणि त्याबरोबर इथे आलेला डॉट बॉल म्हणजे डबल धमाका ठरणार आहे. महारवळणा संघासाठी हा डबल धमाका ठरतोय. 17 चेंडू मध्ये 71 धावांची 1 मॅन शो खेळी करणारा अफान नावाचा तुफान मात्र इथे शांत होतोय. समीकरण बदललं. समीकरण आता इथे पोहोचलंय. 3 चेंडू आणि 15 धावा. असाच सामना आपण कालच्या रजनीमध्येही पाहिला होता. शेवटच्या बॉल पर्यंत गेला होता आणि गोलंदाजी करणारा संघ विजयी ठरला होता. तोच कीर्तिमान, तोच इतिहास आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते का. यावी अक्षय मेस्त्री आले. या आधीच्या सामन्यामध्ये खेळत असताना अक्षयने शेवटच्या 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकण्याची किमया त्याने केले. तीच किमया याही षटकामध्ये त्याला करावी लागेल. पुढील चेंडू आणि इथे आलेला हा डॉट बॉल. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. स्ट्राईक या बीएलटी प्रतीककडे.
खचाखच भरलेलं क्रीडांगण आहे. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, हाय व्होल्टेज, हायएस्ट स्कोर असणारा हाय व्होल्टेज मुकाबला इथे आपण पाहिला. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. आयोजकांनी जे आयोजन केले ना त्याचा पुरेपूर फायदा मात्र आणि जे आपण लक्ष, जे स्वप्न आपण पाहिलंय ते स्वप्नाची पूर्तता करणारा हा मुकाबला असेल. काय फलंदाजी केली गेली दोन्ही संघांच्या माध्यमातून, अतिशय सरस, लाजवाब, अप्रतिम, शानदार. 2 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू, बॉल फक्त इथे सोडला जाईल आणि त्यानंतर येतो ते चौकार. श्री महालक्ष्मी क्रिकेट क्लब उंबरवाडी आयोजित कोतवडे प्रीमियर लीग 2025 आणि फायनल मध्ये एंटर होणारा दुसरा संघ महारवळनाथ करबुडे या सेमीफायनल मध्ये विजयी होतो आणि फायनल मध्ये एंटर होतोय. थोड्याच वेळांच्या विश्रांतीनंतर कोतवडे उंबरवाडी प्रीमियर लीगचा महाअंतिम सोहळा आणि महाअंतिम सोहळ्यामध्ये खेळणारे 2 संघ असतील. एका बाजूला कोतवडे गावातील साई अजिंक्य संघ तर दुसऱ्या बाजूला करबुडे गावातून दाखल झालेला महारवळनाथ संघ. थोड्याच वेळांच्या विश्रांतीनंतर आपण पाहणार आहोत कोतवडे उंबरवाडी प्रीमियर लीगचा महामुकाबला. हॅलो, खूपच सुंदर अटीतटीचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या महालक्ष्मी क्रिकेट क्लब उंबरवाडी आयोजित या ठिकाणी अंतिम फेरीत पोहोचला. तो या ठिकाणी महारवळनाथ करबुडे आणि साई अजिंक्य कोतवडे दोन्ही संघाचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा सामनावीर पुन्हा एकदा मयूर नागले. मी विवेकजी देसाई साहेब आपणास विनंती करतोय आपण या ठिकाणी मैदानामध्ये यायचंय. या सामन्याचा सामनावीर मयूर नागले.